नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला बघूनच समजला असणार आहे। तर आपण कुठे आलेलो आहे, तर आलो आहे देवगडमध्ये। आणि हा जो आहे ना देवगड फाटा आहे, आणि हा जो देवगड फाटा आहे ना, तर नेवासापासून 12 ते 13 किलोमीटर अंतर आहे। छत्रपती संभाजीनगरपासून 45 ते 50 किलोमीटर अंतर आहे। आणि ह्या देवगड फाट्यापासून आतमध्ये देवगड 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे। आणि ही जी आहे ना, हे पहिलं प्रवेशद्वार आहे। आणि खूप असं मस्त छान वाटतं ना, इतकं छान डिझाईन वगैरे केलेली आहे ना, असं वाटतं आपण कुठल्या तरी वेगळ्याच स्वर्गामध्ये आलेलो आहे का काय असं वाटतं। आणि जेव्हा त्या प्रवेशद्वारातून आपण आत जातो ना, जो 4-5 किलोमीटरचा अंतरचा प्रवास आहे ना, खूप मस्त वाटतं। इतकं हिरवंगार, आता आम्ही एवढं उन्हाळ्यामध्ये गेलो ना, खूप छान थंडावा आणि एक वेगळीच अशी नाही का पावनभूमीमध्ये चाललोय असं वाटतं। तर तुमचे दाजी आणि मी चालली आहेत, मुलं दोन्ही आपल्या घरीच आहे, कारण आम्ही गावाकडे गेलो होतो आणि लग्नाचा वाढदिवस पण होता आमचा। तर म्हटलं काही नको, आपण चला आता मस्त दत्तांचं दर्शन करून घेऊ। आणि खूप छान मनाला प्रसन्न वाटतं, आणि आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो। तर मग आता आम्ही हे बघा, तिथून मधल्या जो आहे ना अंतर, देवगड फाट्यापासून तर देवगडपर्यंत, तर ते अंतर तुम्हाला आतलं परिसर इतकं सुंदर, थोडंसं पावसाचं वातावरण, सगळीकडे हिरवंगार झाडं, खूप मन एकदम प्रसन्न झालं ना। आता इथून बघा ते गाव आलेलं आहे, आणि खूप असं मस्त आहे, एकदम शांत असे, म्हणजे आत जेव्हा आपण प्रवेश करतो ना, खूप शांत वाटतं असं, मन एकदम नाही का त्या शांत वातावरणात आहे ना, मन पुन्हा आपलं अजून शांत होतं। आणि हे जे आहे ना, हे गाव आहे, आणि ह्या गावापासून बघा ते दुसरं प्रवेशद्वार आहे ना, ते दिसत आहे। आणि हे जे प्रवेशद्वार आहे ना बघा, सगळ्या बाजूला अशी इतकी सुंदर झाडं, आणि इतकं असं स्वर्गासारखं केलेलं आहे ना। आणि जे आहे ना रंग, जे प्रवेशद्वारावर डिझाईन केलेलं, कोरीव काम केलेलं पाहिलं ना, तर असं बघतच राहावं वाटतं, इतकं सुंदर दिसतंय। वरती निळं निळं आकाश, इतके सुंदर झाडं, फुलं, मन आहे ना तिथून अजिबात निघू वाटत नव्हतं। आम्ही तिथं भरपूर वेळ थांबलो, बघितलं, सगळं बारकाईनं आम्ही निरीक्षण केलं, आणि थोडेसे व्हिडिओ घेतले, फोटो घेतले, आणि भरपूर जण आले ना तिथं थांबत होते, आणि मगच पुढं जात होते। आणि तसं पण माझ्या तोंडात नेहमी श्री गुरुदेव दत्त हे नाव येतच असतं। आणि चला, तर इथून आपण आता आतमध्ये ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करू, आणि आपण आता मंदिराकडे जाऊ। तर हे बघा, इथून आता आम्ही चाललो आहे आत। तर आता आलो आहे आपण इथं देवगडला, आणि खूप असं भव्य आणि खूप असा मस्त परिसर आहे। सगळीकडे झाडे, इथं झाडे भरपूर लावलेली आहे, कुठेही घाण दिसणार नाही तुम्हाला, कचरा दिसणार नाही, एकदम निर्मळ। इथले जे सेवेकरी आहे एकदम तत्पर असतात। आणि 4 व्हीलरसाठी वेगळ्या बाजूला पार्किंग आहे, 2 व्हीलरसाठी वेगळ्या बाजूला पार्किंग आहे, आणि मोफत पार्किंग आहे इथं। आणि ना दत्त जयंती काही कार्यक्रम असले ना, इथं हजारोंनी भाविक येतात, रोजचे पण भाविक चालूच असतात इथं। आणि तेवढंच इतके भाविक असतात, पण तेवढंच निर्मळ शुद्ध एकदम खूप असं मस्त वातावरण पण आहे इथलं। आणि हे बघा, आता दाजीने मी चालली आहे। सगळं लांब येताना जाताना घ्यायचं, हा घ्या ना।
चांगलंच असं. चॉकलेट हो गए हाथ में नहीं जाए तिथे पैसे नाही मोफत पार्किंग मोफत इथले पेढे ना फेमस असते फेमस पेढे इकडून एंट्री का. तर हे मंदिराचं तिसरं प्रवेशद्वार आहे आणि बघा किती सुंदर आहे. आणि इथून आपण आतमध्ये मंदिराकडे जाणार आहे, प्रवेश करणार आहे. आणि खूप असं मस्त डिझाईन वगैरे केलेली आहे. इथं पेढ्याचे प्रसाद आहे, भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था पण आहे, भोजन व्यवस्था पण आहे. आणि बघा किती मोठा परिसर आहे. आणि त्या प्रवेशद्वारातून आत गेल्याच्या नंतर खूप अशी उंच उंच हिरवेगार झाडांची दोन्ही बाजूला राई आहे. आणि इतकं सुंदर वाटतं ना ते झाडं बघून, असं नाही का, इतकं पक्ष्यांचा किलबिल आवाज आणि ते इतकं छान वाटतं, मन एकदम प्रसन्न होऊन जातंय. आणि बघा दाजीसुद्धा खूप खुश आहे आल्याच्या नंतर. आणि मी म्हटलं ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट मला ॲनिव्हर्सरीसाठी काहीच मिळणार नाही, इतकं मस्त गिफ्ट मिळालेलं आहे. आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर ही आहे आपली अजून एक कमानी. आधी सगळ्यात अगोदर नाही का पाण्याने पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले आहे, पाण्याची भरपूर व्यवस्था आहे. आणि ते दुसरं प्रवेशद्वार होतं, त्याच्यातून आम्ही आत आलो. आणि हा आतला परिसर आहे. आणि बघा सगळीकडे झाडं आहे. इथं येऊन लोक नामस्मरण करतात, पारायण पण करतात. आणि म्हणजे जेवढं ज्यांनी जे शक्य होईल ते करत असतात. तर हे मंदिर आहे. आणि बघा आता आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो होतो ना, तर आतमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की फोटो वगैरे काढण्यास बंदी आहे, त्यामुळे आम्ही तिकडं फोटो वगैरे घेतला नाही. आणि ही जेवढी आहे तर हा थोडासा अगोदर घेतलेला होता तोच आहे आमच्याकडं. तर मंदिराचं दर्शन घ्या, ते खूप महत्त्वाचं आहे. बाकीचं देवाचं दर्शन तर मनापासूनच होत असतं. तर इथं आता आम्ही देवाचे आहे जे मंदिराच्या बाहेरचे तिथं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. मी उन्हाळ्यामध्ये गेलेलं असल्यामुळे इथं नदीला पाणी सगळं आटलेलं होतं म्हणजे एकदम थोडंच होतं. नाही तर जर तुम्ही इतर वेळेस गेले ना तिथं होडी वगैरे सगळं असतं, म्हणजे खूप छान आहे. आणि हा बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे. आणि आता आमचं झालं आहे दर्शन. आणि ह्या आजी मला म्हणत आहे काहीतरी बोलत होत्यात. आणि आता आम्ही निघलो आहे घरी. तर चला आम्ही आलो आहे देवगडला. आणि पावसाचं वातावरण खूप असं मस्त वातावरण झालेलं आहे. ते बघा आले दाजी, हे बघा आले दाजी. आणि आता आम्ही आलोय देवगडला. आणि खूप असं मस्त दर्शन झालं आहे की नाही. हे बघा तुम्ही घ्या आमच्याबरोबर दर्शन. चला आता निघायचं घरी. आणि बघा किती मस्त वातावरण आहे ना, गार हवा. आणि खूप लांबचा प्रवास आहे, एका दिवसात जाणं आणि येणं. म्हणजे 250 किलोमीटरचं अंतर, आम्ही 250 ते 300 किलोमीटर अंतर आम्ही 2 व्हीलरवर प्रवास करतो, जायचं आणि यायचं रिटर्न म्हटलं तर. आणि खूप जाम होतं तिथं जाऊन पण काम वगैरे केलं, म्हणजे स्वयंपाक पाणी, तर अजूनच खूप प्रवासाने एकदम जाम होतं. आणि मग म्हटलं थोडंसं थांबलो आणि थोडंसं चहा वगैरे घेऊ म्हटलं. तर इथं बघा आम्ही जास्त काही घेतले नाही, कारण त्यांना घरून सणाचा स्वयंपाक होता तो खाल्लेला असल्यामुळे खूप पाणी तहान लागायची. आणि घरी जाता जाता बघा आम्हाला झालेला आहे अंधार. आणि हा बघा रात्रीचा व्ह्यू कसा दिसत आहे भरपूर. आणि खूप छान वाटतं. 2 व्हीलरवरती प्रवास करायला मला सगळ्यात बेस्ट आणि खूप आवडतं. आणि बघा मस्त म्हणलं थोडंसं रात्रीचं लोकेशन पण तुम्हाला शेअर करावा. आणि इथं थांबलो आहे पुन्हा चहा घ्यायला रात्रीचा. आणि थोडासा चहा घेतो आणि तिथला चहा एकदम बेस्ट होता, खूप मस्त होता असं नाही का. पण आम्ही एकच कप चहा, जरी चांगला असला म्हणून तो ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो, तसंच चहा चांगला झाला म्हणून जास्त प्यायचा नसतो. तर आम्ही एक कप चहा पिलो. आणि आता इथून पुढं
पुन्हा तुम्हाला चालू पुढं निघणार आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर जेवढे चांगले असे रात्रीचे असेल ना तर ते तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर आता बघा तोंड बिंड वगैरे सगळं कापणी बांधलं मी, कारण हवा पण भरपूर होती, पावसाचं वातावरण होतं। म्हटलं चला आता हे जे घाट आहे बघा, ह्या घाटातून आम्ही जाताना हे बघा ही शिटी जे गाव आहे ना घाटाच्या खालचे, तर किती सुंदर नजारा दिसत आहे ना। तर मला व्हिडिओ काढण्याचा मोह काय आवरला नाही आणि मी म्हटलं चला व्हिडिओ घेऊ, किती सुंदर दिसतंय ना रात्रीचं। आणि मग आता घाट झाल्याच्या नंतर बाहेर आलो आम्ही, तर हे बघा बाहेरचं पण रात्रीचं लाईटी वगैरे, आकाशात चंद्र खूप सुंदर दिसतंय। आणि आता पोहोचलो आहे घरी पोहोचल्याच्या नंतर येताच आम्ही आंबे घेतले होते आणि मग आता काही पुरणपोळ्या स्वयंपाक होणार नाही, मग चपात्या केल्या, रस केला, चटणी केली आणि मस्त खाल्लो आणि झोपलो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि बघा हे असे आंबे आणलेले आहेत आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार, धन्यवाद।